कधी कधी आयुष्य आपल्या हातून सगळंच हिरावून घेतं, पण काही जण त्यातूनही वाट काढतात. बुलढाण्यातील पाटोदा गावातील रवींद्र इंगळे हा असाच एक प्रेरणादायी चेहरा. जन्मताच 90% दिव्यांग असले तरी त्यांनी जगण्याची उमेद कधीच हरवली नाही. दोन्ही हात आणि पाय काम करत नसताना सुद्धा त्यांनी व्हीलचेअरवर बसून सुरू केला वाती बनवण्याचा व्यवसाय. ना कुणाची मदत ना कुणाचं कर्ज, फक्त स्वतःच्या मेहनतीच्या बळावर त्यांनी 11 वर्ष हा गृहउद्योग जिवंत ठेवला आहे. दर महिन्याला ते स्वतःला तयार करतात सुमारे 10,000 वाती आणि त्या विकून आज ते स्वतःचा आणि आपल्या 85 वर्षांच्या आईचा उदरनिर्वाह करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संदेशाला जगणं अर्पण केलेला हा एक माणूस रवींद्र इंगळे. आत्मनिर्भर होने का अर्थ है कि अपनी किस्मत का फैसला खुद करना, यानी स्वयं अपने भाग्य का नियंता होना। भारत में बने कपड़े, भारत के टैलेंटेड कारीगरों द्वारा बनाया गया हैंडीक्राफ्ट का सामान, भारत के इलेक्ट्रॉनिक उपकरण, भारत के मोबाइल, हर क्षेत्र में हमें इस गौरव को बढ़ाना होगा। जब हम इसी सोच के साथ आगे बढ़ेंगे तभी सही मायने में आत्मनिर्भर बन पाएंगे। साथियों, देश भर में ऐसे कई उदाहरण हैं जहां लोग आत्मनिर्भर भारत अभियान में इसी तरह अपना योगदान दे रहे हैं। आज यह एक भाव बन चुका है जो आम जनों के दिलों में प्रवाहित हो रहा है। रवींद्र इंगळे यांचा जन्म 1975चा. लहानपणी आलेलं अपंगत्व, वेळेवर उपचार न मिळाल्यानं 1983 मध्ये डावा हात पोलिओनं संपूर्णपणे निकामी झाला. त्यानंतर हळूहळू उजवा पाय आणि उजवा हातही दुर्बळ होत गेला. 2012 मध्ये पाय फ्रॅक्चर झाल्यावर ते व्हीलचेअरवर आले आणि आज त्यांना अंथरुणावरून व्हीलचेअरवर बसवण्यासाठी देखील मदत लागते. शारीरिक अडचणी आणि आर्थिक संकटामुळे त्यांना कोणत्याही बँकेनं किंवा व्यक्तीनं मदत करायला नकार दिला, पण त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मनिर्भर होण्याचा संदेश रेडिओवर ऐकला आणि त्यातून प्रेरणा घेऊन कमकुवत हातानं व्हीलचेअरवर बसून वाती बनवण्याचा गृहउद्योग सुरू केला. हा गृहउद्योग आज 11 वर्षांपासून अविरत सुरू आहे. आपल्या भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी साहेब यांनी भारताला एक आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला आणि त्या संदेश मला कुठेतरी बातमीमध्ये मी ऐकला आणि त्या बातमीतून मला एक प्रेरणा मिळाली. त्या प्रेरणेतून मी माझा आत्मनिर्भर होण्यासाठी एक छोटासा वाती गृहउद्योग सुरू केला. तेव्हापासून मी हा वाती उद्योग करत आहे आणि शेजारच्या आपल्या गावातील सगळ्या लोक मला त्या उद्योगाला प्रतिसाद देत आहेत. एका पाकिटामध्ये 30 एका महिन्यात 30 वाती टाकून एक पाकिट तयार करतो आणि 10 रुपयाच्या विक्रीसाठी ठेवतो. आम्ही दोघं माले करायचो, पोट भरतो. हे वाती करतो, इतकं वाती करा आणि का दुसरं काम काय नाही येत आम्हाला. रवींद्र इंगळे यांची जिद्द आणि चिकाटी अतुलनीय आहे. ते दरमहा 10,000 वाती स्वतः पॅकिंग करून तयार करतात. 90% दिव्यांग असूनही आत्मनिर्भर जीवन कसं जगता येतं याचं ते प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन ठाकरे, बुलढाणा. आधुनिक